नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 ची घटक चाचणी 1 ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, खालील उपप्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा व वर्णाक्षर लिहा। इथं फक्त वर्णाक्षर आपल्याला लिहायचं आहे। टिंबटिंब हा रिक्त संच आहे। रिक्त संच म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणतात। मग असा संच समांतर रेषांच्या छेदनबिंदूंचा संच। समांतर रेषा एकमेकांना छेदतच नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या छेदनबिंदूमध्ये छेदनबिंदू असणं शक्य नाही, म्हणून हा त्याचा पर्याय क्रमांक आहे। तर सममूळ संख्यांचा संच, सममूळ संख्या 2 आहे म्हणजे एक घटक त्याच्यामध्ये येतो। 30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच फेब्रुवारी आहे, त्याच्यामध्ये पण एक घटक येतो। आणि इथं -1 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान अशा संख्या आपण हा आयचा घटक असल्यामुळे इथं लिहू शकतो, म्हणून पर्याय ए हे उत्तर आहे। 2 कर्णी 5 वजा 5 कर्णी 2 या द्विपद करणीची पुढीलपैकी अनुबद्ध जोडी कोणती? अनुबद्ध जोडी म्हणजे दोन्ही संख्या समान, फक्त इथं चिन्ह भिन्न, म्हणजे इथं ऋण आहे ते धन होणार। म्हणजे 2 कर्णी 5 अधिक 5 कर्णी 2 संख्या समान आहे, चिन्ह भिन्न आहे, ती असते अनुबद्ध जोडी, म्हणून पर्याय ए आहे। तिसरं, पी बरोबर एक्स हा अशा एक्स ही अशी विषम नैसर्गिक संख्या आहे की 3 पेक्षा मोठी आणि 8 पेक्षा लहान किंवा 8च्या बरोबर। आता विषम संख्या पाहिजे आपल्याला, विषम नैसर्गिक संख्या। मग 3 पेक्षा मोठी कुठली आहे? 4, 5, 6, 7, पण 4 समसंख्या आहे म्हणून ती येणार नाही। 5, 6 सुद्धा समसंख्या आहे, ती पण येणार नाही। आणि 7 म्हणजे 5 आणि 7, 8 ही समसंख्या आहे, म्हणून 5 आणि 7 पर्याय सी। पुढील संख्यांमधील परिमेय संख्या कोणती? आता कर्णी 5चं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे। 5/2 कर्णीमध्ये आहे, याचंही वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे। इथं 3 ने भाग दिला आता तर कर्णी 3 येतो, कर्णी 3चंही आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून ही पण अपरिमेय संख्या आहे। आता 9चं वर्गमूळ इथं 3 आपल्याला काढता येतं, म्हणजे ही परिमेय संख्या आहे। 3 ही परिमेय संख्या आहे, म्हणून पर्याय डी। प्रश्न ब, खालील उपप्रश्न सोडवा। जर टी बरोबर 1, 2, 5, 7 तर संच टीचे कोणतेही 2 उपसंच लिहा। उपसंच लिहिताना कुठलंही तुम्ही ABCD नाव द्या आणि यातले कुठलेही 2-3 घटक तुम्ही लिहू शकता, म्हणजे अशा आपल्याला अनेक संच तयार करता येतात। 1, 2, 2, 5, 5, 7, तिथे 5, 7चा मी घेतलेला आहे, किंवा 1, 5, 1, 7 असे संच तुम्ही कुठले पण 2-3 घटक लिहून संच तुम्ही तयार करू शकता की जो याचा उपसंच आहे। कर्णी 98 ही कर्णी सोप्या रूपात मांडा। आता इथं तुम्हाला जी संख्या दिलेली आहे त्याचे अवयव पाडा, म्हणजे अशा 2 संख्या शोधा की एका संख्येचा तुम्हाला वर्गमूळ बाहेर काढता येईल। इथं 2 आहे म्हणून वर्गमूळ, याची कोटी 2 आहे, म्हणून 49चा वर्गमूळ 49 गुणिले 2 98, 49चा वर्गमूळ 7, कर्णी 2 आहे तसाच, म्हणजे इथं 7 कर्णी 2 हे उत्तर आहे। प्रश्न दुसरा, खालील कृती पूर्ण करा। इथं आपल्याला वेन आकृती दिलेली आहे आणि त्याच्यावरनं हे संच आपल्याला लिहायचे आहेत। यू म्हणजे ह्या ए आणि बी मधले घटक आणि हे उरलेले सगळे घटक, म्हणून 2, 7, 3, 1, 5, 10, 8, 9 नंतर 4, 11 आणि 13 हे सगळे घटक याच्यामध्ये येणार। ए म्हणजे फक्त ए मधले 1, 2, 3, 5, 7, बी 1, 5, 8, 9, 10 फक्त बी मधले घटक, म्हणजे ह्या बी गोलातले घटक घ्यायचे आहेत। नंतर ए संयोग बी म्हणजे ए आणि बी मध्ये जे घटक आहेत फक्त एक घटक एकदाच लिहायचा। ए आणि बी मधले सगळे घटक म्हणजे 2, 7, 3, 1 आणि 5 हे दोघांमध्ये आहेत, म्हणून 1 आणि 5 एकदाच लिहायचे, म्हणून आणि 8, 9, 10 किंवा ए आणि बी मध्ये तुम्ही असं पण लिहू शकता की इथं एक संच सगळा लिहून घ्यायचा। 1, 2, 3, 5, 7, 1 आणि 5 इथं आपण लिहिलेले आहेत, 1 आणि 5 म्हणून ते घ्यायचे नाही। 8, 9, 10 अशा पद्धतीने आपण संयोग संच लिहू शकतो। संयोग संच म्हणजे दोन्ही संचांचं एकत्रीकरण करायचं आहे,
फक्त पुन्हा घटक लिहायचा नाही, तो घटक एकदाच लिहायचा आहे. 7 करणी 2 व 5 करणी 3 करणीची तुलना करा. 7 करणी 2 हा 7 आपण वर्गमुळात टाकला इथं, तर 7चा वर्ग होणार 49 आणि वर्गमुळात 2 आहे तसाच 49 गुणिले 2 98 म्हणजे करणी 98 आलं आहे. 5 करणी 3 म्हणजे 5चं करणी टाकताना वर्ग होणार आहे म्हणजे 5चा वर्ग 25, 25 गुणिले 3 75 करणी 75. करणी 98 आणि करणी 75 याच्यामध्ये 98 ही संख्या मोठी आहे 75पेक्षा, म्हणून करणी 98 मोठी आहे आणि ती कोणत्या संख्येपासून तयार झाली आहे तर 7 करणी 2, म्हणून 7 करणी 2 ही मोठी आहे कोणापेक्षा 5 करणी 3. अशा पद्धतीने करणींची तुलना करायची. तिसरं गणित 30.219 ही संख्या p/q रूपात लिहा. आता दिलेली संख्या x माना, इथं x मानलेली आहे. या संख्येत 219 हे 3 अंक आवर्ती आहेत. 3 अंक आवर्ती असतील तर आपल्याला 1000ने गुणावं लागतं. 2 अंक असतील तर 100 ने, 1 अंक असेल तर 10ने. हे लक्षात ठेवा. म्हणून तर आपण 1000ने गुणले. आता xला 1000ने गुणलं तर 1001 होणार. 30.219ला 1000ने गुणलं तर हा पॉईंट पुढं जाणार आहे म्हणजे 30,219 आणि हे पुन्हा रिपीट होत आहेत म्हणून पॉईंट 219 आहे तसाच. 1000 वजा x, 1000 वजा x, मग ही संख्या 30,219.219 वजा ही संख्या लिहायची 30.219. 1000मधनं 1 गेला, इथं सहगुणक 1 आहे 999x आणि 219मधनं हे 219 गेले 0 होणार. मग 3219मधनं 30 वजा करायचे आहेत, मग वजा बाकी येते 30,189. एक्सची किंमत काढायची आहे म्हणून x बरोबर 3189 भागिले 999. म्हणून याचं p/q रूप आलं. 30.219चं p/q रूपात लिहायचं होतं, ते p/q रूप आलेलं आहे 30,189/299. आता प्रश्न तिसरा 5 अधिक करणी 7 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे दाखवा. आता इथं आपण हे सोडवलं आहे बघा. 5 करणी 7 ही अपरिमेय संख्या हे आपल्याला दाखवायचं आहे. मग आता ही संख्या अपरिमेय संख्या नाही असं आपण मानायचं आहे. म्हणजे 5 करणी 7 ही अपरिमेय संख्या नाही असे मानू. आता ही अपरिमेय नाही म्हणजे कोणती आहे तर परिमेय आहे. 5 अधिक करणी 7 ही परिमेय संख्या असायला हवी. आता प्रत्येक परिमेय संख्या आपल्याला p/q रूपात लिहिता येते म्हणून 5 अधिक करणी 7 बरोबर p/q आहे असे मानू. आता इथं आपण करणी 7 बरोबर p/q आहे तसाच आणि हा 5 धन आहे तो इकडे त्यांना वजा होणार आहे कारण त्याला बरोबर चिन्हाचे आपण उजव्या बाजूला आणलेलं आहे. मग p/q वजा 5 ही परिमेय संख्या आहे आणि 7 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून वरील समीकरणात डावी बाजू म्हणजे करणी 7 अपरिमेय संख्या व उजवी बाजू म्हणजे p/q वजा 5 ही परिमेय संख्या मिळते. म्हणजे इथं परिमेय संख्या बरोबर अपरिमेय संख्या बरोबर परिमेय संख्या असं समीकरण तयार झालं आणि परंतु हे विसंगत आहे. म्हणून 5 अधिक करणी 7 ही परिमेय संख्या नसून अपरिमेय संख्या आहे. म्हणजे आपण अपरिमेय संख्या नाही आपण जे मानलं ते चूक आहे. म्हणजेच 5 करणी 7 ही काय आहे अपरिमेय संख्या आहे. नंतर यातलं प्रश्न तिसऱ्यातलं दुसरं गणित आहे. सोपे रूप द्या. 4/7 गुणिले करणी 147 अधिक 3/8 करणी 192 वजा 1/5 करणी 75. इथं आता याची आपल्याला फोड करायची आहे. 4/7 मग 147 म्हणजे 49 गुणिले 3 192 3/8 तसेच आहेत 192 64 गुणिले 3 आणि 75 25 गुणिले 3 याप्रमाणे इथं फोड केलेली आहे. मग आता इथं गुणाकाराच्या रूपात आपण या संख्या लिहिलेल्या आहेत म्हणून 4/7 तसेच करणी 49 गुणिले करणी 3 अधिक 3/8 करणी 64 गुणिले करणी 3. आता इथे हे चौकट भरा एकदम सोपं असतं. तुम्ही निरीक्षण केलं की वरच्या स्टेपवरनं किंवा खालच्या स्टेपवरनं आपल्याला
चौकटी सहज भरता येतात. 64 इथं आपण लिहिलं, करणी 64 गुणिले करणी 3 वजा 1/5 करणी 25 गुणिले करणी 3. आता 4/7 आहे तसेच आहे बघा. 49चा वर्गमूळ 7 7 आणि हा करणी 3 अधिक 3/8 64चा वर्गमूळ 8 आणि ही करणी 3 वजा 1/5 25चा वर्गमूळ 5 आणि ही करणी 3. आता प्रत्येक ठिकाणी करणी 3 आलेलं आहे. मग या सहगुणकांची बेरीज वजाबाकी चिन्हानुसार आपल्याला करायची आहे. म्हणून आता इथं हा 7 गेला, मग इथं राहिला 4 करणी 3, हा 8 गेला, 3 करणी 3 तेच इथं लिहिलं आहे. 4 करणी 3 अधिक 3 करणी 3 वजा हा 5 गेला, 1 करणी 3. आता इथं करणी 3 आपण बाहेर काढले तर 4 अधिक 3 वजा 1, मग 4 आणि 3 7, 7 1 गेले, 6 करणी 3 हे उत्तर आलेलं आहे. पुढीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते लिहा. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. आता प्रयोगशाळेमध्ये कितीही उपकरणं असतील तर ते आपल्याला मोजता येतात, म्हणून हा संच आहे शांत संच. आता बी हा अशा वाय घटकांचा संच आहे की वाय ही -1 पेक्षा लहान आहे आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. आता इथं कुठंही मर्यादा दिलेली नाही की कुठपर्यंत लिहायचं आहे. -1 पेक्षा लहान म्हणजे -2 -3 -4 -5 -6 अनंत, कारण मर्यादा दिलेली नाही, म्हणून हा अनंत संच आहे. पूर्ण संख्या संचसुद्धा अनंत संच आहे. प्रश्न 4. खालील उपप्रश्न सोडवा. छेदाचे परिमेयीकरण करा. 12/4 करणी 3 वजा करणी 2. आता इथं परिमेयीकरण करा म्हणजे काय की छेदस्थानी जी संख्या आहे त्याच्या अनुबद्ध जोडीने अंशाला आणि छेदाला गुणायचं. 12 अनुबद्ध जोडी म्हणजे काय येणार की संख्या समान. 4 करणी 3 फक्त वजाच्या ऐवजी अधिक करणी 2 या संख्येने अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे. आता इथं 12ने गुणलेलं आहे. 12ने नाही गुणलं तरी पुढं उत्तर ते येतच आहे. इथं 12 चौक 48 आणि 12 1 12 करणी 2. आता इथं ए वजा बी आणि ए अधिक बी हे सूत्र येतं, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. ए आहे इथं 4 करणी 3 म्हणून 4 करणी 3चा वर्ग वजा करणी 2चा वर्ग. आता हा वर्ग करताना 4चा वर्ग करायचा. 4चा वर्ग 16 आणि करणी 3चा वर्ग 3 वजा करणी 2चा वर्ग 2. अंश आहे तसाच आपण लिहिला आहे. 48 करणी 3 अधिक 12 करणी 2. 16 त्रिक 48 वजा 2. 48 करणी 3 अधिक 12 करणी 2. 48मधनं 2 गेले 46. आता इथं 12 आपण बाहेर काढले कारण इथं भाग जातो आहे, म्हणून 12 चौक 48 म्हणून 4 करणी 3 अधिक हे 12 बाहेर काढले करणी 2. इथं आपण 2ने भाग दिला. 2 सक 12 2 दुणे 4 2 त्रिक 6 म्हणजे छेदस्थानी 23 येणार आणि अंशस्थानी येणार 6 कंसाच्या बाहेर कंसात 4 करणी 3 अधिक करणी 2 छेद 23. या प्रकारे छेदाचं परिमेयीकरणाचं उदाहरण सोडवायचं आहे. नंतर दुसरं गणित आहे. एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे. 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे. 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळले आहेत. तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही. एकूण आहेत 28. आता इथं आपल्याला मानून घ्यावं लागेल. कुत्रा पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ए व मांजर पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बी मानू. तुम्ही कोणताही अक्षर मानू शकता किंवा कुत्र्याला डॉग म्हणतात म्हणून डी आणि मांजरीला कॅट म्हणतात म्हणून सी पाळलं तरी चालेल, किंवा सहज ए बी तुम्ही मानले तरी चालतील, म्हणजे कुठलेही तुम्ही मानू शकता. आता इथं ए जे आहेत याच्यामध्ये कुत्रा पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि कुत्रा आणि मांजर पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. कारण 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळलेला आहे.
परंतु आपण ए जो आहे तो फक्त कुत्रा पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मानलेली आहे. तर त्याच्यामध्ये ज्यांनी कुत्रा आणि मांजर पाळली आहे, दोन्ही पाळले, त्यांनासुद्धा आपण पकडलेलं आहे. म्हणून इथं 8 ज्यांच्या घरी फक्त कुत्रा आहे आणि 10 विद्यार्थी असे आहेत की कुत्रा आणि मांजर दोन्ही आहेत. म्हणून 8 अधिक 10 18. नंबर ऑफ ए जे आहेत ते 18 येणार आहे. तसंच नंबर ऑफ बी आहे की 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर आहे, परंतु 10 विद्यार्थी असे आहेत की मांजर आणि कुत्रा आहे. म्हणून ते मांजर पाळलेल्यांमध्ये सुद्धा आपण त्यांना घेणार आहोत. म्हणून 6 अधिक 10 16. आता नंबर ऑफ ए छेद बी. ए छेद बी म्हणजे काय की फक्त दोन्ही पाळलेले म्हणजे मांजर आणि कुत्रा, म्हणून ते 10. आणि नंबर ऑफ यू म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत 28, म्हणून विश्वसंच, म्हणून नंबर ऑफ यू आहे 28. आता हे सूत्र तुम्हाला माहिती आहे की नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. म्हणून नंबर ऑफ ए किती आहेत 18, नंबर ऑफ बी 16. मग 18 अधिक 16 वजा 10. 18 आणि 16 34 वजा 10, म्हणून ए संयोग बी बरोबर 24. आता कुत्रा किंवा मांजर एकही प्राणी न पाळणारे विद्यार्थी आपल्याला विचारलेले आहेत. म्हणून एकूण विद्यार्थी आहेत 28, म्हणून नंबर ऑफ यू वजा नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजे कुत्रा आणि मांजर पाळणारे विद्यार्थी. म्हणून इथे किती येणार आता 28 वजा 24 बरोबर 4. म्हणजे 4 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी कुत्राही पाळलेला नाही आणि मांजरही पाळलेले नाही. म्हणून कुत्रा किंवा मांजर एकही प्राणी न पाळणारे विद्यार्थी 4 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 9वीची चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. मी पुढच्या प्रश्नपत्रांची पत्रिका सोडवून लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल आणि त्यांनाही चांगले मार्क मिळू शकतील.